एकीकडे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जवाहर नगरात जावरे ज्वेलर्स संचालकाला अज्ञात लुटारांनी लुटण्याची धक्कादायक घटना घडली होती। आता पुन्हा महादेवखोरी मार्गावर असलेल्या उत्तम नगर परिसरात बांगरे ज्वेलर्स मधून सोमवारी भर दिवसा सोने चांदी आणि नगदी रक्कमची 2 बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नुकतेच काही दिवसांमध्ये भर दिवसा एका सराफा व्यवसायाच्या 2 बॅग लंपास केल्याची घटना घडली। ही घटनाची शाई वाढतच नाही तर पुन्हा अमरावती शहरातील फ्रिजेपुरा हद्दीमध्ये महादेवखोरीच्या मार्गावर असलेल्या उत्तम नगर परिसरामध्ये असलेल्या बांगरे ज्वेलर्सच्या भर दुपारी 2 बॅग अज्ञात युवकाने किंवा इसमाने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। आपल्यासोबत जुळलेले आहेत बांगरे ज्वेलर्सचे संचालक। आपलं नाव सांगाल आणि काय घटना घडली? जितेंद्र तुळशीराम बांगरे। मी जस्ट आलो आता दुकान उघडायला आणि माझ्याजवळ 2 बॅगा होत्या, त्या मी दुकानाच्या आतमध्ये ठेवल्या आणि मी साफसफाई केली आणि थोडंसं एक साईडला बोलायला गेलो, तेवढ्या वेळात माझ्या 2 बॅगा गेल्या। अंदाजे किती काय माल? त्याच्यात 1.5 किलो चांदी असेल, 20 ग्राम सोनं आणि 30,000 रुपये कॅश आणि बस एवढं होतं। म्हणजे आपण कोणी कोणाला पाहिलं असं काही नाही, काही दिसलंच नाही मला, कोणी कॅमेरा वगैरे नाही काहीच दिसलं नाही। खळबळजनक घटना घडली आहे अमरावती शहरामध्ये। दुसरी घटना आहे एका आठवड्याच्या मध्यंतरीमध्ये एक नवसारीच्या परिसरामध्ये जावरे ज्वेलर्सच्या दुकान मालकांचं सुद्धा 2 बॅग लंपास भर दिवसा हिसकावण्यात आलेले आहेत। पुन्हा अमरावती शहरातील फ्रिजेपुरा हद्दीमध्ये ती घटना घडली। बांगरे ज्वेलर्सच्या याच दुकानामध्ये संचालक जे आहे बांगरे ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि 2 बॅग आतमध्ये ठेवल्या असतात। त्या एका बॅगमध्ये 1.5 किलो चांदी, 30 ग्रॅम सोनं आणि 30,000 नगदी असा 2.5 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडलेली आहे। आपण दृश्य बघू शकता, पोलिसांचा ताफा सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। फ्रिजेपुरा पोलीस असेल, सायबर पोलीस असेल, शहर गुन्हे शाखेचे पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। घटना अतिशय खळबळजनक आहेत आणि अमरावती शहरात 2 ठिकाणी भर दिवसात सोने चांदीच्या बॅग लंपास गेल्याची ही खळबळजनक घटना आणि पोलिसांना खरोखरच आता आव्हान आहेत। एकीकडे नवसारीच्या परिसरामध्ये पहिली घटना आणि दुसरी घटना घडलेली आहेत। हा महादेवखोरीचा मार्ग आहे, महादेवखोरी परिसराचा मार्ग आहे आणि याच मार्गावर असलेल्या उत्तम नगरच्या परिसरामध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आपलं लक्ष जात असेल तर बांगरे ज्वेलर्स जे जितेंद्र बांगरे संचालक आहेत यांच्याच दुकानामध्ये हे आज सकाळी 11 वाजता दरम्यान दुकान उघडण्याकरिता आले आणि उघडल्यानंतर 2 बॅग आतमध्ये ठेवले असता बाजूच्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याकरिता गेले आणि परत येताना पुन्हा ही 2 बॅग लंपास झालेल्या आहेत। 1.5 किलो तब्बल चांदी आणि सोने, 30,000 नगदी असा 2,50,000चा ऐवज लंपास केल्याची घटना घडलेली आहे। अज्ञात इसम कोण घेऊन पळाला हे सध्या आता समोर येणारच आहे तपासानंतर। आणि याच रस्त्यावर आपण बघता वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत। वर्दळीच्या परिसरामध्ये भर दिवसा 2 बॅग लंपास करणं ही खरोखरच अमरावती शहर पोलिसांना आता आव्हान झालेलं आहे। फ्रिजेपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश करे यांच्यासोबत त्यांचा ताफासुद्धा दाखल झालेला आहे आणि आता या परिसरामध्ये घडलेल्या घटनेवर आता पोलीस काय तपास करणार? आपल्यासोबत निलेश करे जे फ्रिजेपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहे, काय सांगा सर आता काय घडले? आत्ताचा जो प्रकार घडलेला आहे तर ह्याच्यामध्ये जे बांगरे म्हणून आहेत, बांगरे ज्वेलर्सचे मालक, तर ते आले आणि त्यांनी साफसफाई केली आणि 2 बॅगा त्यांनी, ते सांगतायस की 2 बॅगा त्यांनी काउंटरवर ठेवल्या आणि ते शेजारी बोलायला गेले आणि त्याच वेळेला नेमकं ते चोरटे होते, त्यांनी बॅगा घेऊन गेले। आता मला एकच आवाहन करायचं या ठिकाणी की या ठिकाणी CCTV आम्ही आता पाहतोय, CCTV पाहण्यात चाललं आहे। या ठिकाणी सध्या तर CCTV दिसत नाही, पण आम्ही त्यांच्या घरापासून ते इथपर्यंतचा रूट, त्यांच्या मागावर कोणी होतं का
काय ह्या सगळ्या गोष्टींचा आमचा तपास चालू आहे. तर माझं आव्हान आहे सर्व दुकानदारांना की त्यांनी आपल्या दुकानात CCTV कॅमेरे लावणं आवश्यक आहे, जेणेकरून अशी घटना घडली तर पोलीस तपासात त्याची मदत होईल. नक्कीच या ठिकाणी CCTV कॅमेरे असणं अतिशय गरजेचं आहे. लक्ष जात असेल की प्रत्येक याच परिसरातील नागरिकांना प्रश्न निर्माण झालेला आहे की भर दिवसा या परिसरामधील बांगरे ज्वेलर्सच्या दुकानामधून 2 बॅग लंपास करणं ही आव्हान आणि खळबळजनक घटना असल्याने याच परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भीतीचं वातावरणसुद्धा निर्माण झालेलं आहे. हा मार्ग आपण पाहत असाल महादेव खोरीकडे जाणारा हा मार्ग आहे. या मार्गावरच असलेल्या उत्तम नगर मुख्य रस्त्यावर असलेल्या जितेंद्र बांगरे यांच्या दुकानामध्ये भर दिवसा दुकान उघडलं आहे आणि 2 बॅग ठेवल्या असता अज्ञात इसमाने 2 बॅग लंपास केली. 2.5 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. आता खरोखरच पोलिसांना अज्ञात आरोपीचा शोध लावणे एक मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शुगारे, पात्र सिटी न्यूज, अमरावती.